नमस्कार. मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे मोटिवेशनल स्पीकर. आज आपण बघणार आहोत की धोका. हो, धोका कुणाकडून आपल्याला जास्त असतो? प्रत्येकाला प्रश्न पडतो की मला कुणापासून तर धोका नाही आहे ना, मला कोणी धोका तर देणार नाही आहे ना. पण हा धोका आपल्याला सगळ्यात जास्त कोणाकडून असतो हे आज आपण बघणार आहोत. तुम्हाला चाणक्य माहिती आहे? चाणक्य एक महान पंडित, असा पंडित की ज्याने राजा चंद्रगुप्तला मौर्य बनवलं, असा हा चाणक्य पंडित. तर एकदा आपण जी काही आपला प्रश्न आहे की आपल्याला जास्त धोका कोणत्या लोकांकडून असते, कुठल्या लोकांकडून आपल्याला जास्त धोका मिळतो किंवा जास्त धोका देण्याचे चान्सेस असते, ते आपण एका गोष्टीच्या स्वरूपात बघणार आहोत. तर एकदा चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य हे एका नदीकाठी फिरत होते आणि त्यांना फिरत असताना खूप सुंदर असं वातावरण होतं. नदी छान वाहत होती, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. परंतु राजा चंद्रगुप्त काहीतरी उदास वाटत होते, कुठल्या तरी विचारांमध्ये वाटत होते. चाणक्यांनी चंद्रगुप्तांना विचारलं, राजे चंद्रगुप्त, कसला विचार करताय? चंद्रगुप्त हसले आणि म्हणाले, काही नाही. परंतु चाणक्य परत बोलले की माझ्यापासून काही लपवू शकत नाही. तेव्हा चंद्रगुप्त म्हणाले की मी विचार करतोय की मला प्रत्येकावर विश्वास ठेवायचा आहे, मला प्रत्येकावर विश्वास ठेवायला आवडतो. पण जेव्हाही मी विश्वास ठेवला तेव्हा माझा विश्वासघात झाला. तर मला हे कळत नाही की सगळ्यात जास्त आपल्या विश्वासाचा घात कोण करू शकतं, आपल्या विश्वासाला तडा कोण देऊ शकतं, आपल्याला कुठल्या व्यक्तीपासून जास्त धोका असू शकतं, या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही आणि म्हणून मी उदास आहे. चाणक्य हसले आणि म्हणाले, या प्रश्नाचं उत्तर मी देतो राजन. आणि बघा कसं असतं, तेव्हा राजांनी ज्या पद्धतीने चाणक्याने राजाला उत्तर दिले, ती पद्धत किंवा ती उदाहरणं आपल्याला थोडी कदाचित आवडणार नाही, म्हणजे ती जुनी आहे. वेगवेगळ्या राजांचे त्यांनी उदाहरणं देऊन ते समजून घेतले. परंतु आज मी तुम्हाला त्या उदाहरणांना न देता आजच्या युगातील काही उदाहरणं देऊ इच्छिते. पहिलं आहे की जे लोक आपला विश्वास प्राप्त करतात. बरेचदा बघा की एखाद्या व्यक्तीवरनं आपण फार लवकर विश्वास ठेवतो. का? तर तो आपल्याला तो विश्वास प्राप्त करून देतो आणि आपण त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो. आपण म्हणतो की अरे मी तर ना याच्यावर, म्हणजे हा तर नवीन आहे, पण हा किती विश्वासू व्यक्ती आहे, मी याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो. आणि तिथेच घात होतो. जो व्यक्ती जितक्या लवकर विश्वास प्राप्त करतो ते तेवढाच तो घातकी असतो. त्याच्यामुळं जी लोक विश्वासपात्र करण्यासाठी तुमच्या मागे पुढे करत असतात आणि अतिशय लवकर पद्धतीने विश्वास प्राप्त करतात, तेच तुमचा विश्वास तेवढ्याच लवकर तोडतात सुद्धा. फॉर एक्झाम्पलसाठी आपण घेऊया की एखाद्या कंपनीमध्ये एखादा वॉचमन लागला, जॉबवर लागला, किंवा आपण वॉचमनचं उदाहरण न घेता आपण एका मॅनेजरचं उदाहरण घेऊया, ते बेस्ट राहील. तर आपण एखादा मॅनेजर नोकरीवर लागला, तो अगदी बॉसच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचा, प्रत्येक बारकावे व्यवस्थित आपल्या बॉसला समजून सांगायला लागल्या. ऑफिसमध्ये काय आहे, कुठे काय पॉलिटिक्स चालत आहे, ह्या गोष्टीही तो सांगायला लागला आणि बॉसला सतर्क करायला लागला. पण हे तो अगदी कमी वेळात त्याने केलं
आणि तो विश्वास त्याने प्राप्त झाला. एकदा मालकाला वाटलं की नाही, हा मॅनेजर ना खूप छान आहे, आपण याच्यावर आपल्याला टूरला जायचं आहे आणि आपण याच्यावर, कारण आपण जी जबाबदारी आहे ती टाकून गेलो तरी आपण निश्चिंत राहू शकतो. परंतु तिथेच घात होतो. कारण तो व्यक्ती जो विश्वास प्राप्त करतो त्याच्या मागे त्याचा काहीतरी मोठो असतो. आणि तुम्ही ती कंपनी किंवा ते ऑफिस त्या व्यक्तीच्या भरोशावर टाकून जाता आणि येऊन बघता तर त्याने तुमच्यासोबत खूप मोठा विश्वासघात केलेला असतो. म्हणून जो व्यक्ती तुमचा विश्वास लवकर जिंकतो तो व्यक्ती तुमचा विश्वासघात सुद्धा लवकर करतो. सेकंड आपण बघूया की नोकर याचं काम काय असतं की इमानदार राहणे. तो कुठलाही असो, तो ऑफिसमधला नोकर असो, तो घरचा नोकर असो, कुठलाही असो, नोकराचं काम आहे की त्यांनी आपल्या मालकाशी इमानदार राहणे, इमानदारीने राहणे, वफादारी ठेवणे. परंतु एखादा नोकर ती वफादार राहतो, इमानदार राहतो आणि त्याची इमानदारी पाहून, त्याची वफादारी पाहून तो मालक त्याला प्रोत्साहन देतो म्हणजे इनाम देतो, काहीतरी बक्षीस देतो की नाही, तू खूप छान इमानदार आहे, तू छान घरची कामं करतो, तू छान ऑफिसची कामं करतो असं. परंतु ज्यावेळी तोच नोकर इमानदारी सोडून दुसऱ्या कंपनीत त्याला जास्त पैसे देऊन, आमिष दाखवून इथल्या कंपनीची किंवा एखाद्या घरातली गोष्ट असेल त्या घरातली गोष्ट जाणून घेण्यासाठी जास्त पैसे देतो आणि तो नोकर बेईमान होऊन ती जुन्या ज्या घरात किंवा जुन्या ज्या कंपनीत काम करत होता तिथली सगळी इन्फॉर्मेशन दुसऱ्याला देतो, त्याच वेळी तो आपला घात करतो. म्हणजे नोकर कसा असावा, तर नोकर हा पैशासाठी काम करणारा नसावा, तर तो आपल्या मालकासाठी काम करणारा असावा, म्हणजेच तो इमानदार असावा. त्याच्यानंतर तिसरं, असे नातेवाईक की जे तुमच्या यशावर जळतात. तुमचं काही चांगलं झालं की त्यांना वाईट वाटतं, ईर्ष्या. 2 जावा आहे किंवा 2 नंदा भावजय आहे, तर तिला जॉब लागला तर त्यांना आनंद होणार नाही, त्यांना वाईट वाटेल. हिला जॉब लागला, एवढा चांगला लागला, मला का नाही, ईर्ष्या. मग त्यावेळी आपण शेअर्स केलेल्या ज्या गोष्टी असतात मैत्री खातर, त्या सगळ्या ओपन अप केल्या जातात. आता सपोज सिनियर सिटीजनच्या बाबतीचा आपण विचार केला, 2 सिनियर सिटीजन्स आहेत, त्या आपल्या सुनेच्या नको त्या गोष्टी वाईट सांगणार, ती अशीच करते, ती तशीच करते, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण त्या दोघींनाही स्वतःची सून सोडून दुसऱ्याच्या सुनेचं भारी कौतुक. आणि त्यावेळी त्या जेव्हा कौतुक करतात, परंतु कौतुक करणाऱ्या दुसऱ्याच्या सुनेला एक चांगला जॉब मिळाला किंवा एक चांगली तिची कुठंतरी सत्कार झाला, दोघींच्याही सुना जॉबवर करतात, पण एकीला प्रमोशन मिळालं किंवा तिचा कुठेतरी सत्कार झाला, तर लगेच तिच्या मनात विदुष्ट येतं आणि ती तिच्या मैत्रिणीने तिच्या सुनेबद्दल सांगितलेल्या सगळी गाऱ्हाणे आपल्या सुनेला सांगते. कितपत योग्य आहे? म्हणून नातं हे रक्ताचं जरी असलं तर ईर्ष्या तिथे येते आणि तिथे घात होतो. बहीण भाऊ, बहिणी यांच्यात सुद्धा ईर्ष्या असते. 2 बहिणी, तिला छान सासर मिळालं, मला मिळालं नाही म्हणून ईर्ष्या असते. तिचं काय, तिला काही कामच करावं लागत नाही, मला कामं करते म्हणून ईर्ष्या असते. तर रक्ताच्या नात्यांमध्ये जेव्हा ईर्ष्या येते किंवा कुठल्याही नात्यामध्ये जेव्हा ईर्ष्या येते तेव्हा घात
हा नक्कीच आहे, म्हणजे तिथे विश्वासघात हा होणारच. त्यानंतर येतो की खरे नातेवाईक. खरे नातेवाईक तुमच्या यशावर नेहमीच जळतात आणि असे नातेवाईक कधीही तुमचा घात करेल हे सांगता येत नाही. त्यानंतर जे येतं घात करणारी व्यक्ती ती म्हणजे पंडित. जुन्या काळात त्याला पंडित म्हणायचे, पण आज म्हणजे आपण ज्यांना सल्ला मसलत घेतो, सगळ्या घरातल्या गोष्टी, बऱ्याचशा घरामध्ये एक अशी कोणीतरी श्रेष्ठ व्यक्ती असते, नातेवाईकातली असते किंवा प्रेम संबंधातली असते, की ज्या व्यक्तीला आपण आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी शेअर करतो, कारण ती त्यातली ज्ञानी आहे. 3-4 पावसाळे जास्त बघितलेले आहे. त्यावेळेस आपण तिला सगळ्या घरातले गुपित सांगतो आणि ती व्यक्ती जर फिरली तर ती व्यक्ती खूप मोठा विश्वासघात करते. त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट जर घडली नाही तर ती व्यक्ती तुमचा विश्वासघात करणार आणि तो विश्वासघात खूप मोठा असतो, कारण तुमचे गुपित तुम्ही त्यांना सांगितलेले असतात. तेव्हा या 4 व्यक्तींपासून सगळ्यात जास्त धोका आपल्याला असतो. तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला कुणापासून तर या व्यक्तींपासून आपल्याला जास्त धोका असतो, कारण दूरचा शत्रू जो असतो ना तो दिसतो, त्याला आपले गुपितही माहिती नसतात, तो जळण्याचाही प्रश्न असतो, त्याला काय करायचं आहे. तुझी सून घरी बसो की कलेक्टर हो, त्यांना काही देणं घेणं नसतं. देणं घेणं कोणाला असतं, ईर्ष्या कोणाला होते, जवळच्याला होते. तुम्ही ऑब्झर्व करा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट छान केली होती आणि तुम्हाला कोणी जवळच्याने येऊन खूप मनसोक्त तुमची स्तुती केली, असं कधी झालंय? नॉमिनल तुमची स्तुती केली जाते. तुमचे पोस्टर्स बाहेर खूपही लागतील, पण घरातले काय माहिती काय करतीये असंच ते होतं. तेव्हा आपल्याला कुणापासून जास्त धोका आहे हे ओळखा आणि सतर्क व्हा. तुर्तास इथेच थांबते. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.